काय ह्या पोरीचं काम आहे ती? अरे या कामाने घराने करून द्याय नाही, फोनवर करून द्याय ना, काय करून द्याय नाही. कशा झाली का माहिती असली नसती साडी तुला मला व्हिडिओ काढून द्याय नाही. ए काय लावली किरकिर? काय हिने सरळ ती या? अरे त्या मोबाईलच्या नादाने तू येडी झाली ती रील बघू बघू मोकारी. काय तरी हिने सरळच राहत, एक मिनिट कोणा फोनवर बोलायली, रडते. अरे लोकांना व्हायना ना का झालंय नवसाने झालंय त्याला किरकिर घालते या. एक मिनिट राहत नाही ती, हिने सरळ ती. काय ती राहते ती? नुसतं हे हे ते चालूच आहे. अरे तुझ्या मोबाईल मध्ये ध्यान आहे तिच्यावर लक्षच नाही. काय ते लक्ष नाही, हिने सरळ ती 24 तास. नाही तुझ्या बापाला फोन करतो डायरेक्ट. काय नाही बापाला. फोनच करतो डायरेक्ट. तो ना काय नाटक झालं तुझ्या बापालाच फोन करतो डायरेक्ट. काय मोकारी पुरी लक्ष द्या ना काय व्हाय ना काय नाटक लावली या मोकारी रे. काय बघा ती? हा कुठे हा या इथं ये लवकर. तुमच्या पुरीने येड लावलं राहू. पुरी लक्ष द्या ना काय व्हाय ना मोबाईल मध्ये बघून बघून ती रील बघती काय नाटक चालवलं. पोरगी रडत या पुरी लक्ष द्या ना काय होईल. दुखणं याची काम आहेत ना. हा या लवकर लवकर या इथं. हा या लवकर येतात आता ते सांगतो मी. काय नाही हिने वरडतच राहती. वरडत तुला माझ्या डोक्याला वैताग आणून हा. सोडतो. बघाय नाही काय नाही नुसतं मोबाईल मोबाईल मोबाईलचं नाचलं कोण हिच्यात लक्ष नसलं काय करेल ती. मी तर रडत राहते ती दिवसभर. अन्न खाऊन द्या ना का काय खाऊन द्या ना ती मला. तू नाही लक्ष दिलं काय आपली काम नाही, हिला हे करा ते करा. मोबाईल येड लावलं तुला. काय नाही मोबाईल नाही. तुम्हाला माझ्यासारखं मोबाईलच दिसतो तसा पण. काय झालं काय बाबू? काय झालंय? काय झालं बघा तुम्हीच. पोरगी रडते किती वेळ तुम्हाला मोबाईल वर ऐकू आलं असेल ना. काय नाही पाहिलंय नुसतं ती पोरगी रडत राहते 24 तास. नुसते माझ्या मोबाईल 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 माझ्या मोबाईल सगळ्यांना हे झालंय. तुम्ही पण असं लिकरू रडूस्तवर मोबाईल बघू नाही बाई. ते पण उगाच बोलतेन का? सांग बरं तू. हा? ते का खोटं खोटं सांगतेत का? सोनाली तुझं हे काय चुकीचं आहे. हे असं मोबाईल बघत बसणं लेकराला नाही बघणं जावं काय खोटं बोलणार नाही. अगं मी तरी काय चुकीचं केलंय? मी मोबाईल बघणं काय चुकीचं आहे का? मी मोबाईलच बघत होते. एवढं काय केलं मी सांग बरं तू. मोबाईल बघणं चुकीचं नाही हे मान्य आहे पण लेकराला सोडून मोबाईल बघणं चुकीचं आहे ना बाई. अरे लेकरू ती किती रडत आहे टावर फोडून रडत आहे. तू खुशाल मोबाईलचं काय ते नाही इतकं लई वय हा फक्त टाक पाहिजे आहे का येड्यावेळी करते मोकार काय बी ध्यानात देण्यात जावाय का. अहो पप्पा मलाच कशाला तुम्ही सगळे चुकीचं ठरवता बरं? मलाच कशाला नुसतं मोबाईलच बघितलं होता ना मी. अरे तुलाच काय म्हणजे मोबाईल बघितला होता पण मोबाईल बघणं लेकराला बघून मोबाईल बघ बाई. मोबाईल सगळेच बघते नाही. आणि तुला जर नसेलच लेकरू सांभाळणं होत तर सोडून देते आपण जावाई बापूला आणि त्या लेकराला. जातो कुठं जायचं ते आमच्या घरी रक्ताचे तुला द्यायचं असलं ती द्यायचं असलं तरी आणि आमच्या घरात यायचं ना मी आम्ही तिरंच्या दिवशीच मी अहो, पण आम्ही मी एवढं काय केलं? एवढी हा. गोष्ट कशाला नांबायला लागलं तुम्ही? आई माझं चुकलं. मी नाही असं करणार आता. इथून पुढे इतकं पुढचं पाऊल नका उचलू. मी राहीन. तुमची पण माफी मागते. मी असं नाही करणार. हिला पण नाही करणार. ये इकडे बाळा तू ये. नाही करणार. माझं चुकलं. हे मोबाईल पण धर तुला आता. मला नको काहीच नको मला. त्या भरपूर पोरी आहेत की त्यांच्या आगाऊपणामुळे ते स्वतःचा संसार उद्ध्वस्त करतात. लेकरांना वाऱ्यावर सोडतात. त्याच्यामुळे काही हे असं काही करू नको. अगं तुझ्यासारख्या आगाऊ पोरींमुळे असे संसार उद्ध्वस्त झाले. सोन्यासारखं नवरा आहे सोन्यासारखं लिकरू आहे कसा संसार करावा तुला कसं समजत नाही. हा? आता परत काय असली भांडण तंड केले तर आम्ही काय तुमच्या घरी परत येणार नाही. जावाला सांगणार घटस्फोट आणि परत आम्ही सांगणार जावाला तिकडे पोरगी आणि तुम्ही परत आमच्या दारात फिरबर का आणि बिगाडी यायची ना अजिबात. मी पण आता हा. असं पुढं कधीच करणार नाही. कळलं का तिथून मोर अजिबात यायच नाही दारात अजिबात. तिथून मोर ही आता तुझ्यासारख्या पोरींनी किती हे केलं असं लेकर बाळ सोडून द्यायचे. हे प्रपंच उद्ध्वस्त होतात ना. हा बसलं का डोक्यात. हो आता नाही होणार नाही त्याला. कधी इथून पुढं करणार नाही. माझा संसार उद्ध्वस्त होता होता आज वाचला आणि मला त्या गोष्टीची समज आली की मोबाईल हे आपलं आयुष्य नाही. आपलं लेकरू आपला नवरा हे आपलं सगळं संसार हे आपलं. माझा आज संसार वाचला. असं माझ्यासारखं तुमचं होऊ नये. मोबाईलचं जास्त बघा पण इतकं पण बघू नका की आपला संसार उद्या रस्त्यावर येईल आणि आपलं घटस्फोट घेऊन वेगळं राहता येईल.